आंबेडकरवादी मातंग आणि बौद्ध बांधवांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मातंग समाजाचा नेता म्हणून घेणारा RSSचा दलाल विष्णू कसबे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भडव्याला म्हणतो, हे बघ, मी तुला वर्गीकरणाबद्दल जे सांगतो तेच बोल, मागाचं मला काही घेणं देणं नाही. त्यावर हा हलकट बेशरम निर्लज्ज हिंदू मातंग म्हणतो, मला पण माझ्या समाजाचं देणं घेणं नाही, माझं फक्त तेवढं तिकिटाचं बघा. ही आहे मातंग नृत्याची असलियत. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली येवला या ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो हे माझ्या हातचे नव्हते, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही करिता 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हिंदू धर्माचा त्याग केला. असे असता हा हिंदू मातंग विष्णू कसबे म्हणतो, आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना मानतो. याला लाज वाटायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मार्गाचे स्वतः अवलंबन केले नाही व समाजालासुद्धा योग्य मार्गदर्शन केले नाही. हा चतुर बगळा आहे. स्वतः आरक्षणाचा लाभ घेऊन शिकला, नोकरी केली, अमाप पैसा कमविला, मात्र आता आरक्षण उपवर्गीकरण मागून स्वतःच्या फायद्यासाठी मातंग समाजाला दिशाहीन करीत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बैमान झाला एवढे मात्र नक्की. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करून आपल्या ग्रुपवर टाकण्यात विसरू नका. आणि हो, असे अनेक हिंदू मातंग नेते जे की बाबासाहेबांना बैमान झाले, त्यामध्ये सचिन साठे, इचे, सुकुमार कांबळे, सुधाकर भालेराव, वकील चव्हाण या RSSच्या दलालासाठी शाहीर म्हणतात.